ते 2024-25साठी नवी मुंबई शहरसाठी पोलीस भरतीसाठी पेपरसाठी अति महत्त्वाचे प्रश्न बघू आपण. जिल्हा विशेष. प्रश्न पहिला, नवी मुंबई महानगरपालिकेची पहिली निवडणूक कधी झाली होती? उत्तर आहे 1995. प्रश्न दुसरा, नवी मुंबई कोकण भवन कुठे आहे? CBD बेलापूर. प्रश्न, नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे बेलापूर. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे बेलापूर. प्रश्न, नवी मुंबई महापे कशासाठी प्रसिद्ध आहे? IT पार्क. प्रश्न, नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मुख्य धरण कोणते आहे? मोरबे धरण. प्रश्न, नवी मुंबईचे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र कोणते? खारघर. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबईचे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र कोणते? खारघर. प्रश्न, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे बेलापूर. सुप्रसिद्ध DY पाटील स्टेडियम कुठे आहे? नेरूळ. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सुप्रसिद्ध DY पाटील स्टेडियम कुठे आहे? नेरूळ. प्रश्न, नवी मुंबई महानगरपालिकेचे घोषवाक्य काय? सर्वोच्च सहभागातून सुंदर शहर. प्रश्न, नवी मुंबई शहर कोणत्या जिल्ह्याच्या जमिनीवर बसलेले आहे? ठाणे व रायगड. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबई शहर कोणत्या जिल्ह्याच्या जमिनीवर बसलेले आहे? ठाणे व रायगड. प्रश्न, नवी मुंबईतील तळोजा कशासाठी प्रसिद्ध आहे? औद्योगिक वसाहत. प्रश्न, आशियातील सर्वात मोठे कृषी उत्पन्न बाजार समिती कुठे आहे? वाशी. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आशियातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती कुठे आहे? वाशी. प्रश्न, नवी मुंबईतील सर्वात उंच टेकडी कोणती आहे? पारसिक हिल. प्रश्न, नवी मुंबईतील सेंट्रल पार्क कुठे आहे? खारघर. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबईतील सेंट्रल पार्क कुठे आहे? खारघर. भारतातील एकमेव मसाला मार्केट कुठे आहे? APMC वाशी. नवी मुंबई महानगरपालिकेने कोणत्या वर्षी ई-गव्हर्नन्स प्रणाली सुरू केली? 2007. पनवेल शहर कोणत्या नदीच्या वेढा आहे? गाढी नदी. नवी मुंबईला मुंबईचे काय म्हणतात? जुळं शहर. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबईला मुंबईचे काय म्हणतात? जुळे शहर. नवी मुंबईतील कोणत्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून द.बा. पाटील करण्याचे प्रस्तावित आहे? पनवेल रेल्वे स्टेशन. प्रश्न, नवी मुंबई ॲग्रो पॉलिसी अंतर्गत कोणते मोठे मार्केट आहे? APMC वाशी. सिडकोने नवी मुंबई शहराची संकल्पना कधी मांडली होती? 1970. पनवेल महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? 1 ऑक्टोबर 2016. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पनवेल महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? 1 ऑक्टोबर 2016. नवी मुंबईतील भारताचे पहिले डेटा सेंटर पार्क कुठे उभारले? येरवडा महापौर. नवी मुंबई महानगरपालिकेतील किती वार्ड आहेत? 8. नवी मुंबई काय म्हणून ही ओळखली जाते? फ्लोमिंग सिटी. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबई काय म्हणून ओळखली जाते? फ्लोमिंग सिटी. नवी मुंबई शहराचे शिल्पकार कोणास ओळखले जाते? चार्ल्स कोरिया. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबई शहराचे शिल्पकार कोणास ओळखले जाते? चार्ल्स कोरिया. प्रश्न, नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? 1991. नवी मुंबई सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? श्री मिलिंद भारबे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव काय म्हणून प्रस्तावित आहे? लोकनेते द.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव काय म्हणून प्रस्तावित आहे? द.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1994. नवी मुंबईचे पहिले रेल्वे स्टेशन कोणते होते? वाशी. प्रश्न, नवी मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे? 163 किमी. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे? 163 किमी. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबा धरणाची उंची किती आहे? 144 फूट. नवी मुंबई शहराला कोणत्या 2 जिल्ह्यांचे विभागले जात आहे?
ठाणे व रायगड हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबई शहर कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये विभागले आहे? ठाणे व रायगड. नवी मुंबईचे नियोजन कोणी केले आहे? उत्तर आहे सिडको. नवी मुंबईचा मास्टर प्लॅन कोणी तयार केला आहे? सिडको. सिडको म्हणजे काय? सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. प्रश्न, नवी मुंबई सायन्स पार्क कुठे उभारला जात आहे? नेरूळ हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबई सायन्स पार्क कुठे उभारला जात आहे? नेरूळ. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या कंपनीकडून विकसित होत आहे? अदानी ग्रुप हा अति महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या कंपनीकडून विकसित होत आहे? उत्तर आहे अदानी ग्रुप.